नाही तुमचे पैसे कोण देणार आहे? तलाठी तात्या माहिती आहे तुम्हाला योजना यांचे 50 रुपये कोण देईल? महाराष्ट्र सरकार देणार आहे. म्हणजे लाडली बहिणीचा तुम्ही कोणाला 1 रुपया द्यायची गरज नाही. ताई लक्षात घ्या, तुमच्याकडनं कोणी पैशांची मागणी केली सरपंचाला सांगा, मला सांगा, तलाट्याला सांगा. यांनी नाही ऐकलं तर माझा नंबर घेऊन घ्या, मी तुम्हाला फोनवर मदत करेल. 100% तुम्हाला मदत करेल. 1 रुपया कोणाला द्यायचा नाही. पूर्ण 1500 रुपये तुमच्या खात्यात जातील. ही डायरेक्ट डीबीटी योजना आहे केंद्राची राज्याची. विम्याचे पैसे केंद्राकडनं डायरेक्ट खात्यात जातात, राज्याचे पैसे डायरेक्ट खात्यात जातात. तलाठी सांगितलं तरच मिळतील, ग्रामसेवकला सांगितलं तरच मिळतील, असं काहीच नाहीये. ग्रामसेवक कोण आहेत? बरोबर का? मी सांगतोय माहिती. कोणाला पैसे द्यायची गरज आहे का? तात्या कोणाला पैसे द्यायची गरज आहे का? ती बरोबर आहे ना? बरोबर. म्हणजे तुमचा एक कन्सेप्ट क्लिअर झाला का? आपल्याला कुठलाच खर्च लागणार नाही, फक्त तुम्हाला 1 रुपया लागणार आहे. त्याचे नियम इतके सोपे आहेत. आधार कार्ड, बँकेचं पासबुक, स्वयं पीक पेरा, ई पीक पेरा पण चालतो, स्वयं घोषित पण